हाय फ्रेंड्स, मी धनश्री. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मुलांचं फेवरेट आणि मोठ्यांचंही फेवरेट अशी एक गोष्ट घेऊन आलेली आहे मी, पोटॅटो चीज बॉल्स. चला तर मग आपण रेसिपी बघू. चला तर मग आपण साहित्य बघूया. बॉल्स बनवण्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, मिरपूड, मीठ, आमचूर पावडर, गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, हळद, चीज, कांदा, कोथिंबीर, ब्रेड क्रम्स, वाटाणा, मिरची, लसूण, अद्रक त्याची पेस्ट करायची आपल्याला मसाल्याची, आणि बटाटे, मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड्स. हे आपल्याला चटणीसाठी लागणारं साहित्य. डाळवं 2 चमचे, 2-4 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरचीचे तुकडे, 2-4 अद्रकचे तुकडे, लिंबू अर्ध, पुदिना, कोथिंबीर. हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला फ्राय करायचं नाही, म्हणजे थोडंसं अगदी सुगंध येईपर्यंत थोडा परतून घ्यायचं आहे. काढून घेऊया. मिरची, लसूण आणि अद्रक हे टाकून घेऊया. ह्याचा आपण मसाला तयार करू. अशा पद्धतीने आपला मसाला रेडी झालेला आहे. बटाटे किसून घेते मी आता. किसल्याच्या नंतर जो आपण बॉल करतो आहे तो फुटणार नाही, आणि त्याच्यापासून जर तो बॉल फुटला तर तेलामध्ये उडू शकतो आणि ते आपल्या पण अंगावरती उडू शकतो. त्यामुळे आपण बटाटा नेहमी किसूनच घ्यायचा. थोडंसं तेल टाक. तयार
कॉर्नफ्लॉवर, आणि मैदा ह्याचं मिश्रण बनवून घ्यायचं. अशी स्लरी बनवायची. कडा कट करून घेऊया. त्या कडांचा आपण ब्रेड क्रम्स करू शकतो. स्लाइसला थोडं पाण्यामध्ये डीप करून काढायचं. असं प्रेस करून त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते बाहेर काढायचं. इथे बटाटा आणि वाटाण्याच्या मिश्रणाची पारी तयार करून त्याच्यामध्ये किसलेलं चीज घालून ते बंद करून बॉल तयार करून घेतला आहे. एक्स्ट्राचं मॉइश्चर हे काढून घ्यायचं. पूर्ण पाणी घातलं एक्स्ट्राचं. मी कॉर्नफ्लॉवरच्या आणि मैद्याच्या पेस्टमध्ये घालून त्याला मी ब्रेड क्रम्समध्ये चांगलं कोट केलेले. आता आपण त्याला फ्राय करूया. तेल अगदी छान कडकडीत गरम झालेलं पाहिजे. आता ते तेलामध्ये नंतर ना त्याची आपण फ्लेम कमी करू शकतो, बट स्टार्टिंगला ते जरा चांगलं भाजायला पाहिजे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं. मस्त असं मीडियम फ्लेमवरती त्याला आपण फ्राय करायचं, जेणेकरून आपलं ते चीज आहे ते मेल्ट झालं पाहिजे. आपल्या मसाल्याला गरमपणा पोहोचला पाहिजे. कुरकुरीत झालेले आहेत. अशा पद्धतीने आपले पोटॅटो चीज बॉल्स रेडी आहेत. बघा किती सुंदर झालेली आहेत आणि एकदम खायला पण टेस्टी आहे. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.